जयवन्तो अन्तर्यामी जयवन्तो पद्मनंदी आचार्य रचित पद्मनंदी पंचविंशती टीका। हा अधिकार कितवा चाललाय? बघायला लागतंय का? ते बघून सांगत. आणि धर्मोपदेशामृत मंगलाचरण मंगलाचरण म्हणजे सम्यक दर्शन. कारण भगवंतांना पाहणं म्हणजे सम्यक दर्शन. का? भगवंतांना पाहणं सम्यक दर्शन का आहे? कारण भगवान म्हणजे जीवाची जशी अवस्था आणि जीव जसा असतो तशी ती जीवाची अवस्था प्रकट झालेली असते. आणि सम्यक दर्शन नाव कशाचं? जसं आहे तसं आहे ना, जाणणं, पाहणं, स्वीकारणं, तद्रूप परिणमन करणं, याचं नाव आहे सम्यक दर्शन. जसं आहे तसं. जिनधर्मामध्ये यालाच महत्व आहे. म्हणजे कोणासाठी ऐकू येतंय का? का तिथं बसायचं स्पीकर पाशी? बघा, इथं लावायचं आहे पण अजून जरा वेळ आहे. तुम्हाला कळत नाही तुमच्या दादासाठी व्यवस्था करायची? दादावर प्रेम आहे म्हणताय. तर काय सांगतोय? जिन धर्मामध्ये महत्व कशाला दिलं गेलेलं आहे हे सांगत. म्हणजे कोणाला निमित्त करून इथं वस्तू व्यवस्था बदलत नाही. कोणाच्या म्हणण्यावरून कोणत्या विशिष्ट क्षेत्र काल भावानुसार त्या ठिकाणी सिद्धांत बदलत नाहीत. महत्व आहे त्याला. जसं आहे तसं. आपण आपल्याकडे पाहिलं तर आपण नेहमीच बदलत असतो. जशी पर्याय बदलेल, जशी अवस्था बदलेल, जसे विचार बदलतील, जशी अनुकूलता आणि प्रतिकूलता असेल तसं आपण बदलतो का नाही? बदलतो. आपल्याला जायचं असलं गावाला तर सगळं अनुकूल आहे, आणि आपल्याला जायचं नसलं तर मग त्याला काय होतंय? आम्ही नाही गेलो तर. बरोबर आहे का? डायलॉग असं मी सांगितलं नाही काय सुद्धा. कळलं त्यांना, कळायचं त्यांना. त्याला काय असतं? किती ठोसपणे सांगतो. बदलत असतो आपण सारखं, एकसारखं काही आपलं नाही. पण वस्तू स्वभाव तसा नाही. काय झालं? तसं नाही. पर्याय बदलते, पण पर्यायामध्ये वस्तू स्वभाव ज्याच्या बदलत नाही ते सिद्ध झाले. पर्यायानुसार बदल झाले विचारामध्ये, ते संसारामध्ये फिरणारे लोक आहेत. जिनेंद्रदेव जाणतायत, परिणमन जाणतायत, त्यांच्यामध्ये परिणमन होत आहे, पण प्रत्येक पर्यायामध्ये शुद्ध 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 शुद्धच परिणमन आहे. का?
पर्याय कशी आहे कोणाची त्याला महत्व दिलेलं नाही. हा पर्यायाचा एक सामान्य स्वभाव परिणमन तो आहे. तो परिणमन सामान्य स्वभाव, विशेष परिणमन त्या संबंधी आपण राग द्वेष आदी परिणाम करत असतो ना. का आपल्याला राग द्वेष होते? पर्याय बदलल्यानंतर पर्यायामध्ये विशेष परिणाम दिसत असताना. कुठली वस्तू खाल्ली काय, कुठली वस्तू पाहिली काय, एकसारखीच आहे ना. कसली? स्पर्श रस गंध वर्ण पुद्गलमयच आहे ना. काय वेगळं असणार? तसं बघितलं. कधी पर्यायाला महत्व देतो नाही तर तुम्ही मांस पण खाचाल. नाही, आपलं सांगितलं म्हणजे सांगितलंय त्यांनी काय, असं सगळे पुद्गलच असतं. तो विवेक आहे. पण व्यवहार सांगायचे तत्व काय? आपण जेव्हा त्या वस्तू संबंधी, जे भक्ष्य आहेत त्या वस्तू संबंधी, जे पाहण्यायोग्य अयोग्य अशा वस्तू संबंधी इष्ट अनिष्ट परिणाम करतो आहोत, त्या अपेक्षेने सांगताना सांगितलं जाईल की बाबा समता भाव ठेवा. है ना. कारला असू दे नाही तर गुलाबजाम असू दे. म्हणजे तिथं कारलं कडू आणि परिणाम अशुद्ध आणि गुलाबजाम गोड परिणाम विशुद्ध. असं 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 आपण पर्यायाला अनुसरून अंतर करतो. त्यामुळं आपल्याला कर्माचा संचय होतो आणि त्याचंच फळ आपण इथं भोगतो आहोत. बदलू द्यातनं, पर्याय बदलू द्यातनं, लक्ष ध्रुवाकडे ठेवायला सांगितलंय. आणि म्हणून तर शास्त्रात सम्यक दर्शनाचं कारण ध्रुव स्वभावाचा आश्रय आहे, पर्यायाचा आश्रय नाही. शुद्ध पर्याय जरी असली तरी त्याचा आश्रय नाही असं सांगतात. म्हणून चर्चा काय आपली की देवदर्शन हे सम्यक दर्शन का, तर जसं आहे तसं. म्हणून वर्णिजीने आपण काल चर्चा पण करत होतो. कशावर करत होतो सांगा बरं? कशावर आपण काल चर्चा करत होतो? काल चर्चा कशावर झाली आपली? चालू होती, परत मधनं दुसरा विषय आला होता. काय वाचलं होतं? काय? लक्षण नाही, लक्षण कुठे? योग्यता, पात्रता, तिथून विषय आपला निघाला होता की सम्यक दर्शन, सम्यक दर्शनाची पात्रता. 387-88 सम्यक दर्शनाची पात्रता कोणामध्ये आहे? संसाराचा अभाव करण्याची योग्यता कोणामध्ये आहे? जन्म मरणाचा नाश करण्याची योग्यता कोणामध्ये आहे? चार गतीतलं दुःख नष्ट करायचंय तर ती योग्यता कोणामध्ये आहे? काय राग द्वेष मोह नष्ट करण्याची योग्यता कोणामध्ये असते? योग्यता ते आपण पाहतो. त्याचं नाव सम्यक दर्शन आहे. राग द्वेष मोहाचा नाश करणं, चार गतीचा नाश, जन्म मरणाचा अभाव, दुःखाचा अभाव, संसाराचा अभाव, त्याचंच नाव सम्यक दर्शन. दुसऱ्या कोणत्याही उपायाने या गोष्टींचा नाश होत नाही. एक सम्यक दर्शन फक्त संपूर्ण दुःखाला नष्ट करू शकतं. इतकं त्या सम्यक दर्शनाचं महत्व जाणून जर आम्हाला दुःख आहे तर दुःख नष्ट करण्यासाठी आम्हाला सम्यक दर्शनच प्राप्त केलं पाहिजे. असं दुःख नष्ट करण्याचा दुसरा अशी उपाय नाही. काय
किती दुकानदारी शास्त्र सोडून केले म्हणून दुःख नष्ट होणार नाही. शास्त्राला येत नाही तुम्ही रोज. आज प्रक्षाळाला आला होता काय? सगळे आले ते का आज प्रक्षाळाचे नियम घेणारे? तर तुम्ही आलता का? काय तर काय सांगत होतो? दुःख नष्ट करण्याचं कारण सम्यक दर्शन आहे. अविनाभाव आहे सम्यक दर्शनाचा आणि दुःखाच्या अभावाचा. असं आहे. जसं आहे तसं जाणण्यामध्येच दुःख नष्ट होऊ शकतं. जसं नाही तसं जाणण्याने तुम्ही कल्पना करून आपण त्या वस्तू जरी समोर वाघ आला आणि तुम्ही कल्पना केली की बाबा ही शिळी आहे, काय होईल? काय शिळी होणार आहे तिथं? नाही. वाघ आहे तर वाघच असणार ना, आणि वाघ वाघाचं काम करणार आहे. आम्ही कल्पना केल्या म्हणून ती वस्तू बदलत नाही. जसं आहे तसं स्वीकारण्यातच शांती. आणि म्हणून वाघ असला काय, शिळी असली काय, जीवाला कोण काय करतंय का? जीव तर अजर अमर अनादि अनंत शुद्ध जन्म मृत्यूने रहित निर्भय निरामय निराकुल असं एक जीवाचं सुंदर स्वरूप आहे. त्याची श्रद्धा असेल तर. म्हणून समयसारमध्ये किती कलश दिले की नाही सगळे, की सम्यक दृष्टी हा सतत निशंक असतो म्हणून. रोबाईला सांगताना सांगितलं होतं ना मित्रावर, किती कलश आहेत बघूच काय समयसारमध्ये आले आहे ना. कोण आहे? हो, छान हुशार आहे तुम्ही. तर कलश नंबर 155 पासून चालू होतं प्रकरण. त्यांनी चर्चाच ती घेतली की 228 गाथामध्ये चर्चा घेतली. समयसार नसतील तिथं काय? मांडीवर पुस्तक ठेवू नये. 228 पान नंबर 437. गाथा सांगतायत. काय गाथा आहे? म्हणजे त्याच्या अगोदरचं कलश वाचून घेऊ आले. वाचू काय? 153-54 सगळी लिंकच आहे. पण आता कुठपर्यंत जाणार? पहिल्यापासून सुरू होईल. हे सम्यक दृष्टीला कर्माच्या फळाची इच्छा असत नाही असं त्यांनी सांगितलंय ना. मग आपण एकदा पाहिली होती ती गाथा, की सुखी होण्याचा उपाय सांगत असताना गाथा सांगितली ती. किती नंबरची गाथा सांगितली ती तुम्हाला बघितली होती तुम्ही घरी जाऊन, आहे ना? कोणती गाथा सांगितली ती तुम्हाला मी? मी सांगितली ती कोणती? उत्पन्नोदय भाऊ 215 गाथा एकदा आपण पाहिली होती, तुम्हाला माहित नसेल, की उत्पन्न होणाऱ्या उदयांना ज्ञानी वियोग बुद्धीने भोगतो आणि भविष्यात उदयाला येणाऱ्या कर्माची इच्छा करीत नाही. ज्यांना सुखी व्हायचंय त्यासाठी हे 2 उपाय आपण एकदा पाहिले होते. तुम्ही ते विसरलेला. कसं भोगायचं वर्तमानातलं आणि भविष्यातलं, त्या ठिकाणी कर्मासंबंधीचं काय कसे विचार करायचे. ही उत्पन्नोदय भोगो वियोग बुद्धी येतस्सो नित्यम.
कंखामनागदस्सय उदयस्य न कुवदेनानि। जो वर्तमान, जो उत्पन्न वर्तमान काल के उदय का भोग है, वह ज्ञानी के सदा वियोग बुद्धि से होता है। काय ज्ञानीला वर्तमानामध्ये जो कर्माच्या उदयाने प्राप्त झालेला भोग आहे, तो वर्तमानामध्ये प्राप्त झालेला उदयाचा हा सगळा भोग चाललाय आपला. आत्ता ऐकणं हाही भोग आहे, आणि जे काही आपल्याला आज म्हणजे आपण विकल्पात आहे तो सगळा भोग आहे कर्माचा. आपण केलेल्या कर्माचं फळ आहे, दुसरं कोणाचं नाही. आपण केलेल्या सगळ्या कर्माचं फळ, आणि ते ज्ञानीला पण आहे. जोपर्यंत ज्ञानी है ना संसार दशेमध्ये दिसून येतो, तोपर्यंत त्याला पण कर्म दिसतात. बघितलंय पांडव, कौरव, हे सगळे जितके म्हणून जीव आहेत, राम, लक्ष्मण, ह्या सगळ्या आपण प्रथमान योगामध्ये घटना पाहिल्या. सगळ्यांना तद्भव मोक्षगामी जीवांना सुद्धा कशा प्रकारे उपसर्ग झालेले आहेत, परिशह झालेले आहेत, आणि त्याच्यावर त्यांनी विजय मिळवून कसं मोक्षाला प्राप्त केलेलं. म्हणजे ज्ञानी झाला म्हणून कर्म संपलं असं नाही. उलट ज्ञानीच्या जीवनामध्ये जास्त कर्म उदिरित होऊन उदयाला येत असतं. म्हणजे पुढं जे त्या ठिकाणी जास्त फळ, जास्त दुसऱ्या गतीमध्ये दुःख देणार असतं, ते त्या ठिकाणी लवकर तप कशासाठी केलं जातं, लवकर कर्म उदयात आणून निर्जीर्ण करून त्या ठिकाणी ज्ञानी जीव पर्यायामध्ये स्वरूप म्हणजे स्वभाव अवस्थेला प्राप्त करतात. असं असतं. त्याच्यासाठी तप करायचं असतं. तपाचं प्रयोजन ते असतं. त्याला कर्माचं फळ भोगायची आता इच्छा राहिलेली नाही. आणि तप करत असताना स्वरूपे प्रतपणम विजयणम इति तपः असं आपल्याला प्रत्येक वेळेस सांगते की स्वरूपामध्ये आपला उपयोग स्थिर करणं हा हेच उत्कृष्ट तप आहे. आणि त्या तपामुळं कर्म तर फळ आपलं देत असताना, त्याच्यामध्ये रागी द्वेषी मोही होत नसताना ऑटोमॅटिक ते कर्म नवीन त्या ठिकाणी कर्माला कारण होत नाही, कर्मबंधाला कारण होत नाही. आणि नवीन कर्मबंधाला जेव्हा जुनं कर्म कारण होत नाही, तेव्हा त्याचा संसार संपतो. जोपर्यंत जुनं कर्म उदयात येत असताना त्याला भोगून त्यामध्ये आपण पाहिली गाथा प्रवचन सारखी कितीतरी वेळा, 43 नंबरची गाथा होती ना, उदय गदा कम्मंसा जिनवर वसेम नियदिना बनिदा ते सुविमूढो रत्तो दुःखो वा बंधमानुभवदी. उदयागत कर्म सर्व जीवांना नियत सांगितलेलं आहे. तुम्ही आम्ही काय लय भारी असं नाही असं समजत. म्हणजे तीर्थंकर जरी असले तरी सुद्धा त्यांना कर्माचा उदय भोगावाच लागतो. तीर्थंकर म्हणजे किती सगळ्यात पुण्यशाली, पृथ्वी तलावर सगळ्यात पुण्यशाली जीव कोण म्हटलं तर तीर्थंकर. आणि त्यांना सुद्धा केलेले कर्म सोडत नाहीत. तुम्ही आम्ही काय चीज आहे ना. आपण असं समजत असतो की आपल्यालाच का, आम्हालाच का, आमच्याच घरात का. तुम्ही कोण आहे ना, तुम्ही कोण, तुम्ही काय केलं असं विशेष. आपण थोडं काहीतरी आपलं इकडं तिकडं केलं, थोडा धर्म जर आपल्याला वाटलं लागलं मी मोठं केलं ना आता मला कसलं संकट यायला नको. अरे किती पाप करतो आपण, काय न कळत करतो, न कळत जोडा बुद्धिपूर्वक त्या ठिकाणी आपल्याद्वारे पापे होत असताना, आपण त्या पाप करत असताना म्हटलं ना, त्यावेळेस आपल्याला समजत नाही की याचं फळ मला काय भोगावं लागेल. कर्म करत असताना कोणालाही तो विचार येत नाही. म्हणून ती एक गोष्ट वाचली होती. एक राजा आणि त्याचीच अशी 2-3 मंत्री असतात. 3 मंत्री. मग एक दिवस राजाला विचार येतो की बघू ह्या मंत्र्यामध्ये पात्रता किती आहे, योग्यता किती आहे म्हणून. मग राजामध्ये त्यांना म्हणतो एक दिवस की तुम्ही आता उद्या बागेत जायचं आणि पिशवी भरून फळं आणायची, काय अशी त्यांना आज्ञा दिली. मग झाले 3 मंत्री बागेमध्ये गेले. पहिला मंत्री विचार काय करतो नाही ना, तिथं त्या बागेमध्ये सुंदर सुंदर फळं आहेत सगळं.
मग म्हणतो राजासाठी आपण चांगली, त्यांनी सांगितलीच फळं आपल्याला आणायला, तर चांगली गोड सुंदर अशी फळं आपण त्या राजासाठी घेऊन जाऊ म्हणून त्यांनी चांगली चांगली फळाने ती पिशवी भरून घेतली. दुसरा मंत्री काय विचार करतो, म्हटला कुठं राजा सगळं फळ बघत बसणार आहे, सगळी पिशवी थोडी मोठी पिशवी दिलेली आहे, एक एक फळ थोडंच राजा बघणार आहे, काय कसलं आहे काय नाही म्हणून, काय सगळी कसली जरी भरली तर काय फरक पडतोय म्हणून त्यांनी चांगली आणि खराब झालेली नासलेली वगैरे असतील की झाडाला फळं वगैरे, सगळी फळं त्यांनी चांगली वाईट फळं सगळी भरून टाकली, आपली बघायची पिशवी नाही ना, सगळ्या प्रकारची फळं त्यांनी भरली दुसऱ्याने. तिसरा दीडशाना, तर ते काय म्हणला, काय राजा कशाला बघतोय, यात फळं भरलेत का काय, त्याला फक्त पिशवीभर फळं म्हणून सांगितलंय त्यांनी, ती थोडंच पिशवी उघडून बघणार आहे फळं आणलेत का काय आणलेत, आणि त्यांनी काय भरतंय, काय भरलं असेल तुम्ही, होय का, तुम्हाला कसं काय माहिती, विचारले. गवत वाळलेली पानं जी काय असं असेल त्या कचऱ्याने, तिथल्या बागेत पण कचरा असतोच की, त्या कचऱ्याने ती सगळी पिशवी भरली. भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आले ते 3 जण ते पिशव्या घेऊन आपापल्या, राजाने सांगितलं त्यांच्या सेनापतीला, या 3 आता 3 महिन्यासाठी म्हटले त्या जेलमध्ये टाकून द्या म्हटले. काय 3 महिन्यासाठी जेलमध्ये, काय खायला प्यायला काय द्यायचं नाही, काय झालं आता तुम्हाला कळलं. त्या पिशवी सहित सगळेजण त्या 3 तिकडं पाठवलं, ज्याने त्या ठिकाणी चांगली गोड रसाळ फळे भरली होती, आहे ना, टेन्शनलेस, चिंता नाही, आहे ना, सगळ्याला चांगलं कळते बरं का, आहे ना, त्या आपल्याला कळलं की बाबा ती किती, ज्यांनी चांगली फळं भरून घेतली मस्तपैकी, तो 2-3 महिने ती फळं अगदी पोतभर म्हणा, पिशवीवर म्हणण्यापेक्षा पोतभर म्हणू, म्हणजे मग 3 महिने पुरत, पिशवीभरामुळे प्रॉब्लेम झाला, पिशवीवर कसं खाणार, तर पोत भरून मग ती फळं आनंदाने खात खात त्याचा काळ त्या ठिकाणी व्यतीत झाला. दुसऱ्याच्या पोत्यात, दुसऱ्याच्या पिशवीत म्हणा, पोत्यात म्हणा, कसली फळं, दोन्ही प्रकारची होती. मग सुरुवातीला त्यांनी काय खाल्ली, खराब खाणार आहे, चांगली जेवढी हुडकून खाता येतील तेवढी खाल्ली, पण आता संपली ना, संपल्यानंतर पुढं काय, संपल्यानंतर आता भूक तर सहन होत नाही, आणि भूक सहन होत नाही त्यावेळेस माणूस काय खायचं आणि काय नाही खायचं याचा विचार, जाऊ दे भूक सहन व्हायचा तर विषय संपला. रसनेंद्रियाच्या वश झाल्यानंतर सांगितलं कथा कशा असतात, त्याच्या पुढं मग एक दिवस अनिश आला होता, नाही ना, 7-8 वर्ष 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल ना, त्या गुत्याला, आहे ना, अनिश म्हणजे आटपट नगरीचा अनिश, इथला नाही, तुम्ही इथलं कोणी मानू ना, पंढरपूरचं कोण नाही इथलं, आटपट. मग कोणाच्या तरी लग्नाला आला असेल, काय असेल, संध्याकाळची 6-7 वाजले होतेस, काय ना, मी आपल्या घरी सामायिकाला बसणार होतो, तेवढ्यात हा आला जरा असं अस्वस्थ झालेला, आणि मी विचारलं काय रे, आणि वास पण येत होता, म्हटलं काय कांद्याची भेळ खाऊन आलाय काय, आटपट नगरीचा अनिश, इथला नाही. मग मला काय म्हणतोय, नाही कांद्याची भेळ काय खाल्ली नाही म्हटलं. मग असं नाही म्हटल्यानंतर त्याला तर त्रास होता आता, आणि मी अजून सामायिक बसतो तेव्हा भडाभडा उलटी झाली त्याला, काय पडलं त्याच्यात, म्हणजे सांगायचं काय, असं घटना अशाच, म्हणजे सहन होत नसलं तरी सुद्धा माणूस काय खायचं काय नाही खायचं विवेक आहे ना, भूक लागल्यानंतर तर सोडाच म्हणून म्हटलं. इतका त्या रसनेंद्रियाच्या वश झालेला, टेस्टसाठी काय तेजस, कांदा नाही खायचा, पण कांद्याची पात टाकल्यानंतर त्याला वास चांगलं येतं, थोडंसं खायला चांगलं लागतं. पण असे काय सगळे कांदा नाही खाल्ला आणि कांद्याची पात खाली, मूळ काय,
त्या भोजनामध्ये जेव्हा गृद्धता असते, त्या गृद्धतेमुळे त्या ठिकाणी परिणामामध्ये अशुद्धी निर्माण होते. म्हणून अशा भक्ष असणाऱ्या गोष्टींनी सुद्धा शास्त्रामध्ये अभक्षाच्या कोठडीमध्ये टाकले वांग आदी. पण एक जिभेच्या टेस्टसाठी ज्यामुळे त्या ठिकाणी विकार वाढतात अशा गोष्टी खाऊ नका म्हणून सांगते. ज्यामुळे परिणामाची विशुद्धी राहील, साधना चांगली होईल, असे अभक्षय का भक्षय तिथं नाही, मूळ परिणामाची विशुद्धी. म्हणून रात्री भोजनामध्ये दोष मुद्दामून वाचा, पुरुषार्थ उपायामध्ये तो विस्तार केलाय. दुसरा कोणता नाही. तुम्ही भक्ष्य वस्तू रात्री खाल्ल्या तरी निर्दोषता आहे का त्याच्यात? है ना, तिथे दोष लागणार नाही असं होणार आहे का? भक्ष जरी खाल्लं तरी सुद्धा त्याच्यामध्ये दाखवली आहे ती गृद्धता, अति आसक्ती, लाल मुंगीसारखी. है ना, तिथं माझं काय होणार याचा विचार येत नाही. मला काय त्याचं फळ मिळणार, मी आत्ता थोड्या चवीसाठी, जसे इतर जीव अभक्ष खातात, मांसादी खातात, थोडीशी टेस्ट. किती टेस्ट, किती काळासाठी? आणि जीभ बघितली तर तेवढीशी, चार अंगुलाची जीभ सांगितली, 4 बोट है ना, त्याच्या बाहेर नाही, त्याच्या आत नाही. पण त्या 4 अंगुलासाठी आपण विचार चिंतन करत नाही की त्याचं फळ मला काय मिळणार, चिंता नाही है ना. असं त्या आपल्याला वाटत असं कोण बघते, कोण त्या राजाला काय माहितीये का काय भरलंय पिशवीत पोत्यात, आहे ना, कसली चांगली का वाईट फळ आहे. आपण भरतोय चांगली वाईट फळ, है ना. कोण बघू नाही तर न बघू, ते फळ कोणाला खावं लागणार आहे? दुसरा कोण खाणार आहे ती फळ? दुसरं कोण खाणार नाही. काय इंग्रजीत पाहुणे, फळ आपल्यालाच. हे आज स्वीकारा, उद्या स्वीकारा, अनंत काळानंतर स्वीकारा, पण सत्य हेच आहे, जिनवचन हे आहे. आणि जिनवचन जशी वस्तूची व्यवस्था आहे तसंच सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळं आपण जिनवचनानुसार आपली विचारधारा केलेली चांगली, श्रद्धा केलेली चांगली, तद्रूप आचरण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी शांती, सुख, समाधान लाभेल. पण जिनवचनाविरुद्ध जे काही करणार त्याचं फळ भोगायला तयार राहावा. लक्षात येतंय? म्हणून काय झालं, दुसऱ्या माणसाने काय केलं, मग भूक लागली का नाही, खाल्ली का नाही चांगली फळं, मग आता भूक लागल्यावर पुढं काय केलं, खराब फळं पण सहन नाही होत. खाल्ली खराब फळं खराब खाल्ल्यावर काय होतं, नाही, आजारी पडला. बरोबर. तिसऱ्याचं काय झालं, आणि तिसऱ्याचं काय झालं, प्रक्षाळ करायला येत नाही, काय नाही. तिसरा काय होतं, त्याच्या पोत्यामध्ये पिशवीत काय होतं, है ना. आता काय कसलं खाणार आहे, झालं काय, मेला. बघा आता जगायचे चांगलं खाऊन का आजारी पडायचे का मरायचे, तिने आपल्या हात घेतली. आपणच आपल्या कर्माची फळं भोगणार आहे. तर आपण काय करतोय हे दुसऱ्या कोणाला सांगायची गरज नाही. जिनेंद्रदेव ईश्वर करता असा इथं कोणी नाही की तुम्ही असं केलं तर तुम्हाला असलं फळ देतो, तुम्हाला तसलं फळ देतो, असला काय प्रकार इथं नाही. एक सहज अनादी अनंत स्वयंभू व्यवस्था आहे ज्यामध्ये आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं राहूल लागतं. पिशवी कशानं भरली एकदा घरी जाऊन तपासा. चांगली फळ सगळ्याला वाटते, चांगलं फळ काय, फक्त शास्त्र देवपूजेला आला तेवढी फळं 2-4 चांगली असली, पण बाकी फळं कसली असतील भरलेली, परिग्रहाची गोड रसाळ फळे असतील का नाही पिशवीत. आणि शेवटी काय खाणार तुम्ही, 2-4 फळं खाऊन भागणार नाही. पुढं आहे, अजून आहे. बघतोय कोण नाही, बघतोय असं नाही. जिनेंद्रदेव तर सगळं काही जाणतायत, कर्म पण आणि आहेच ते आपल्याजवळ. कोणासाठी नाही, राजा बघल का नाही बघल याच्यासाठी नाही, आपल्याला त्याचं फळ वर्तमानात पण मिळतं. वर्तमानात आपण जेव्हा चांगले परिणाम करतो, विशुद्ध परिणाम करतो, तर त्या समयाला आपल्याला शांती आहे, समाधान आहे, विशुद्धी असल्यामुळं भय नाही. चांगलं काम केल्यानंतर घाबरतंय काय कोण,
पण वाईट काम केल्यानंतर कधी तो त्या ठिकाणी निश्चल्य राहू शकत नाही, सतत मनामध्ये शल्य आहे. आता ही गोष्ट जितूबाईला कळली, उद्या शास्त्रात येईल का काय? असं एक शल्य त्या ठिकाणी मनामध्ये राहतं का नाही? कळलं? शल्य. त्याच्यामुळे नका 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 सांगू नका, असे प्रॉब्लेम्स. तुम्ही असं काम करा नाही ज्याच्यामुळं जर सांगायची वेळ आली तर चांगलंच सांगता येईल राहू. म्हणजे परत कशाला आमचाच नंबर येतोय, आम्हीच दिसतोय, आम्ही खांबामागं दडतो. दडलं काय? माझ्यापासून दडला मग काय कर्मापासून दडणार आहे का? कर्माच्या फळापासून लपणार आहे, लपू शकणार आहे आणि त्याच्यापासून वाचणार आहे? निजार्जित जे कर्म आहे ते त्या ठिकाणी भोगल्याशिवाय सुट्टी नाही. भोगल्याशिवाय म्हणण्यापेक्षा भोगणं म्हणजे तिथं ते उदयाला येणार, फळ देणार, बांधलंय फळ देणार, असं त्याची व्यवस्था अशी आहे. मग आता ती व्यवस्था असताना आणि आपण केव्हापासून आहे, कर्म केव्हापासून आहे, सुंदर दिलं सगळं पंचास्तिकाय संग्रहमध्ये. सगळा कसा त्या ठिकाणी त्या कर्माचा जीवाचा निमित्त नैमित्तिक संबंध असताना जीव कसं त्या कर्माला निमित्त करून उदय येत असताना भोगतो है ना, अशा पद्धतीने सगळं चाललंय. जीवाच्या परिणामाला निमित्त करून कसे कर्म बांधले जातात, एक दुसऱ्याची एकमेकाचे व्यवहाराने कसे करतायत. जीव कर्माचा करता, कर्म जीवाचा करता. पण त्यांनी सांगताना एक महत्वाचा मला मुद्दा आवडला, आजच वाचत होतो. एक गोष्ट सांगितली की जीव एकटाच भोगता असतो. मात्र कर्ता कर्म संबंध दोघात लावला त्यांनी, समजा व्यवहार नयाने है ना, तसा तरी एकाच द्रव्यात असतो, निमित्त नैमित्तिक संबंध असतो दोन वस्तूंमध्ये. पण सांगताना सांगितलं की जीव परिणामाला निमित्त करून ते कार्मण वर्गणा कर्मरूपाने परिणमित होतात. तेव्हा जीव करताय आणि ते त्या कार्मण वर्गणे पुद्गलाचं कर्मरूपाने परिणमन होणं ते त्याचं कार्य आहे. म्हणून त्या जीवाचा आणि त्या पुद्गलामध्ये करता कर्मभाव व्यवहाराने म्हटला गेलेला. जसं बाई रोटली करते, बाईने रोटली केली, बाई करता रोटली कर्म, हा व्यावहारिक संबंध आहे. रोटली त्यांनी तिथं पण पुन्हा पुन्हा सावधान करून सांगितलं, निश्चय काय, व्यवहार काय. हा व्यवहार आहे वास्तविकता, जो तो आपल्यामध्ये राहूनच परिणमलाय. रोटली कणिक ती आहे, ती आपल्याच परिणामाने परिणमलेली आहे. जी बाई आहे ती आपल्याच परिणामाने परिणमली आहे. दोघं एक दुसऱ्यामध्ये काही केलेलं नाहीत, असा सुंदर सिद्धांत आहे. पण त्या सिद्धांताला आपण श्रद्धेमध्ये न ठेवल्यामुळे आपल्याला स्वयंपाक करताना कष्ट होतात. मी करता ते माझं कर्म म्हटल्यानंतर मला कष्ट व्हायला सुरुवात होती. मला आता करायचंय, मला आता करायचंय, मला आता करायचंय. जाणणार आहे ते होणार आहे. तुम्ही आपण आपल्या परिणामाचे करता. आपल्या परिणामामध्ये काय विशुद्धी किती आहे तर तुमचं ते काम सहज झालेलं असेल, आणि अशुद्धी जास्त असेल तर काम आणि थोडं असलं तरी ते तुम्हाला त्रास देणार राहणार. श्रद्धांतर हे असं ठेवावं लागेल. जिनेंद्र देवाने सांगितलंय कर्ता कर्म दोन मध्ये नाही, सगळे आपापल्या परिणामामध्येच त्या ठिकाणी राहून आपल्या आपल्याच परिणामाचे करता आणि आपले आपले परिणामच त्या ठिकाणी आपलं कर्म असतं. नसतं दुसरं काय. असं निश्चयाने व्यवहाराचा सुंदर मेळ घालून ती व्यवस्था सांगताना काय सांगत होतो मी? सोनेला ताई थांबा. मी सोनेला ताई कोणाचं नाव आहे इकडं? कोण म्हणते? म्हणजे मला सोनेला ताई इकडे पण म्हणता येईल. लाज वाटेल मग तुम्हाला सोनेला ताई म्हणता. नाव ठेवलंय ना एकाचं, दुसरं कोण नाही ना सोनेला. काय झालं? लक्ष द्या. भोगता सांगतोय, सुभोगता. जीव आणि पुद्गलामध्ये कर्मामध्ये कर्ता कर्मभाव आहे एकमेकाचा. जीवाचे परिणाम करता तर पुद्गल कर्मण वर्गणेचं कर्मरूपाने परिणमन हे कार्य, तर पुद्गल कर्माचा जो उदय तो करता आणि जीवामध्ये होणारे राग द्वेष मोह भाव हे त्याचं कार्य. असा करता कर्म दोन्हीकडे घडवला संबंध, पण भोगता भोग्य संबंध दोन्हीमध्ये नाही असं सांगितलं. हेतू
आणि जीवच एकटा भोगता आहे असं तिथं सांगितलं स्पेशल. मुद्दाम अमृतचंद्राचार्य देवाने तिथं ते लिहिलंय की भोगता मात्र, करता दोघ आहे पण भोगता मात्र जीवच आहे. तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे काय? चेतना गुण त्या ठिकाणी जीवामध्येच आहे, पुद्गलामध्ये नाही. त्यामुळं त्याला भोगायचा वगैरे काचा प्रश्नच येत नाही. जे भोगायचा अर्थ सुख दुःखाची जी अनुभूती येते त्याचं नाव आहे भोगणे. आणि त्या पुद्गलाला सुख दुःखाची अनुभूती कुठे येते? त्यामुळे त्याला भोगायचा प्रश्न येतच नाही. तेव्हा विचार करा, भोगायला एकट्यालाच लागणार आहे, करताना सगळेजण असतील. करताना भोगताय कोणाला? एकट्याला. बायको काय करत नाही, किती तुमच्याबरोबर आली गेली बोलली रडली काय फरक पडणार नाही. भोगायला एकट्यालाच लागणार आहे. जे काय केलेलं कर्म आहे आम्हाला एकट्याला भोगावं लागतं ही श्रद्धा करा. आणि मग जर मला एकट्यालाच भोगायचंय तर मग मी काय करते, मी काय केलं पाहिजे त्याचा निर्णय नको करायला आम्हाला. दुसरं कोणी जर इथं भोगायला येणार नाही ते फळ. म्हणून विचार करायचा नेहमी. त्याला काय होतंय म्हणायचं नाही. काय त्याला काय होतंय असं म्हटलं तर अडचणी. हे म्हणताना त्याच्यामध्ये जरा असा भाव बदलला असता तरी फरक पडला असता. त्याला काय होतंय असं म्हणजे आमचं काय चुकलं नाही अशा पद्धतीने प्रायः आपण जे जे कर्म करतो त्याच्या पाठीमागचा अभिप्राय असतो आमचं काय चुकलंय. बरोबर आहे की नाही? मान सुद्धा हालत नाही त्याची बिचाराची. नाही सगळ्यांचंच असं आहे. आपण जेव्हा करतो दोष त्यावेळेस त्या ठिकाणी त्या दोषाचं काय सांगत होतो त्या काय त्याला काय होतंय म्हणून काय चालणार नाही. म्हणजे केलंय तर मग विचार करायचा. आत्ता वाटत नाही तसं काय सुद्धा. आत्ता म्हणून म्हटलं जोपर्यंत पुण्याचा उदय चालू आहे काही कळत नाही. कारण म्हणून काल आमचे पाहुणे सांगत होते, अनुप पाहुणे आहे ना, अनुप पाहुणे म्हणले का परवा दिवशी बाईला बघायला आले होते ते संध्याकाळी. आणि बाईचा पाय त्यावेळेस इतका भयंकर म्हणजे आता ते हितनं हे झालं पाय त्याला असा हलवता येत नाही. म्हटले इतक्या त्या वेदना भावून एकदम मला असं झालं की मी तिथंच म्हटले लगेच 9 वेळा नमकार मंत्र म्हटले हे दुःख आपल्या जीवनात सुद्धा येऊ शकतं. म्हटले भयंकर आहे, वाईट आहे म्हटलं. असं त्यांना ते घटना बघितल्यानंतर झालेलं स्मशान वैराग्य. पण वैराग्य तेवढ्या निमित्तात तर कुठंतरी संस्कार पडून गेला की दुःखाचं काय प्रकार असतो, कसं दुःख असतं. एक तिथं त्या ठिकाणी त्या जीवाचं दुःख बघताना सुद्धा म्हणून सांगितलं ना, नरकामध्ये सम्यक दर्शनामध्ये निमित्त वेदना सुद्धा आहेत. वेदनेच्या निमित्तात सम्यक दर्शन बघा निमित्त आहे की कसल्या वेदना सहन होत नाही. कुठून हे सगळं का याचं चिंतन करत असताना सहज त्याला त्या भेद ज्ञानाची प्राप्ती होत असताना सम्यक दृष्टी तिथं ते नारकी बांधतात. सहन होत नाहीत. आणि आज आपल्याला तशा वेदनेच्या अभावामध्ये मस्ती सुस्ती म्हणजे आपल्याला सम्यक दर्शनाचं महात्म्य येत नाही किंवा मला काही झालं तरी सम्यक दर्शन केलंच पाहिजे अशी आपल्या अंतरंगातून ते परिणाम बनत नाही. कारण वेदना नाही, सगळं सुख आहे. आणि सुख असताना मग देव आठवत नाही, धर्म आठवत नाही, है ना. दुःख असताना आपोआपच आठवतं अरे देवा आर्यन सिद्ध. कोणती अवस्था चांगली, सुखाची का दुःखाची विशाल? म्हणून जीवनात कोणती अवस्था चांगली? काय म्हणशील तर फसशील, वाक्य ग बसला त्याला म्हणून बोललं तर अडचणीत येते. दुःखाची चांगली म्हटलं तर दुःख येईल पण सम्यक दर्शन नाही केलं तर त्याला लढायची ताकद मिळणार नाही.
चांगली सहजासहजी मी विचारलं म्हणून म्हणताल हा दुःखामध्ये देव आठवतो, पण दुःखामध्ये देव आठवणं महत्वाचं आहे, धर्म आठवणं महत्वाचं आहे, ते संस्कार करणं महत्वाचं आहे. म्हणून मला सोनलताईचं आवडलं. त्या दिवशी बाईला त्रास होत होता, तर ती मुद्दाम बाईला म्हणत होती, सांगत होती महाराजांनी काय सांगितलं आपल्याला, अंतर करू मंतर करू. पण बाईला होत होत्या वेदना इतक्या, तिला सगळं कळत होतं, पण तसं कळत होतं का? किती किती त्रास होत होता. ते अंतर करू, महाराजांचं श्रद्धा आहे, सगळं आहे, पण ते कुठलीही वाक्य कामाला येत नाही. जेव्हा आणि त्या एक क्षेत्राला संबंधाचं फळ भोगतोय मोहानं, कर्माच्या उदयाचं फळ भोगतोय. दान करा दान करा सारखं सांगत होते ती. म्हटलं खरं तर हेच पाहिजे, सांगायला पाहिजे, कारण त्या काळामध्ये ते फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या जीवाला तर कळत नसतं, सहन होत नसतं, तर बाकीच्यांनीच त्याला थोडंसं प्रेरणा करत करत त्याला नकोसं झालेलं असतं कदाचित, पण आपण प्रेमाने सांगत राहायला पाहिजे. तो नकोच म्हणत असतो. मी असे जीव बघितले सल्लेखनं साधताना, उपदेश देत असताना नको वाटतो त्यांना उपदेश. शेवटी बास करा म्हणते, किती तुमचं तेच ते दार्य सिद्ध, मला त्रास व्हायला लागला. अतिरेक कधी कधी होऊन जातो, पुन्हा पुन्हा एक जण येते सांगतंय, मग त्याला जीवाला शांती नाही, आणि त्यावेळेस तो एकदम इरिटेट होऊन जातो. इरिटेट म्हणजे ज्या धर्मामुळे परिणामाची विशुद्धी व्हायला पाहिजे, तर कदाचित तिथं संक्लेश पण होऊन जातं. म्हणून सांगताना एकदम प्रेम भाव पाहिजे. धर्म सांगताना म्हणजे समोरच्याला इरिटेट व्हायला नाही पाहिजे. असं सहजतेनं जीवनधर कुमारासारखा तो मंत्र आपल्याला त्या कुत्र्यापर्यंत जर पोचून तो स्वर्गात देव होऊ शकतो, तर आपले परिणाम पण असे पाहिजेत की त्या जीवापर्यंत आपले भाव पोचले पाहिजेत. महत्व असतं भावांचं. जीव भावात्मक पदार्थ आहे, आणि ते भाव आपण आपल्या परिणामाने विशुद्ध, आपल्यामध्ये ती योग्यता आहे, आपल्यात पुरुषार्थ करण्याची ती योग्यता आहे की आपण कसे परिणाम करायचे. म्हणून काय सांगितलं की कर्माचा उदय सर्व जीवांना आहे, तीर्थंकरांना सुद्धा दिसलेला चुकलेला नाही, दिसून येतो. काय त्यामुळं त्या ठिकाणी आपण घाबरायचं काही कारण नाही. मग त्यांनी मात्र त्या उदयामध्ये राग नाही केला, द्वेष नाही केला, मोह नाही केला. महत्वाचा मुद्दा हा आहे. येणार उदय, पण सावध राहा, समता परिणाम ठेवले पाहिजे. आणि आलंय म्हणून त्याच्याशी असं अटॅच नाही व्हायचं की ते माझं आणि मी त्याचं आहे ना. म्हणून आचार्यांनी समयसारमध्ये 20-21 गाथेमध्ये उदाहरण दिलं अग्नी आणि इंधन. है ना. अग्नी आणि जीवाचे परिणाम कसे असते, जसं अग्नी आणि इंधन दोन्ही वेगवेगळे नसतात, है ना, असं त्याला भासित होतं जेव्हा की अग्नी आणि इंधन वेगळं वेगळं आहे. पण अज्ञानी जीव त्या सचित्त अचित्त मिश्र परिग्रहामध्ये अग्नी इंधनवर एकमेकपणा अनुभवतो. अग्नी इंधनाची इंधन अग्नीचं, तसं मी शरीराचा शरीर माझं, मी मुलाबाळांचा मुलं बाळ माझी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अज्ञानीचं परद्रव्यामध्ये अहम येदम येदम अहमचं काम चाललेलं, आणि त्या परिणामाचं फळ नवीन कर्माचा बंध. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं उत्पन्नोदय भोगो वियोग बुद्धी येत असो निच्छम. नाही, ज्ञानीची त्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या उदय रूप कर्माची कशा प्रकारची बुद्धी, 215 उदय आहे ना, उत्पन्न झालेल्या उदयामध्ये कशी बुद्धी आहे, वियोग बुद्धी तस्सो निच्छम, आणि त्याच्या प्रती त्याला कुठं आपलेपणा नसतो. हे आपलं आहे असं काही नाही. जसं हा स्वाध्याय हॉल कोणाचा आहे, हे समय भवन, इथं कोणाचं आहे सांगा बरं. समय भवन सगळ्यांचं आहे, माझं कोणाचं नाही. सार्वजनिक आहे ते, आहे ना. आणि सार्वजनिक ते असतं ते आपलं नसतं, त्यातला मी बाजूला निघून जातो, असं होतं. आणि म्हणजे हे जसं आपलं नाही, वियोग बुद्धी आहे. म्हणून इथून जाताना कोणाला किती लोकांना दुःख होतं, इथून जाताना किती लोकांना दुःख. आपण घरातून चाललं असं वाटतं, माहेरून जसं जातो आपण सासरला, तसं तुम्हाला घरी जाताना इथनं दुःख होतंय, मी आता सासरी जावं लागतं नाही. म्हणजे इथून घरी जाताना तर आपला पाय निघाला पाहिजे का, माहेरातनं निघताना किती आपण मागं पुन्हा आपण काहीतरी काढून थांबत असतो ना. अजून 2 मिनिटं जरी 1 मिनिटं जरी वाढला तरी ते पाऊल उचलत नाही, पाऊल जड होते.
थोडा वेळ घालवला तर बरंच आहे, थोडा वेळ, अजून थोडा वेळ, अजून थोडा वेळ. बरोबर आहे का? तर आपलेपणा आहे, वियोग बुद्धी नाही आहे ह्याच्याबद्दल, नाही माझा काही संबंध नाही याच्याशी. त्यामुळे आपण किती सहजतेने इथून जातो आणि याच्या संबंधी आपल्या डोक्यात पुन्हा उद्या सकाळी येई तोपर्यंत काय विकल्प नाही, किल्ली कोणाकडे आहे, काय विकल्प आहे का? ट्रस्टी आहे ना. इथं लय उन्हात माणसं उभा राहिले आज, त्यामुळे तुम्हाला उन्हात उभं राहायचं फळ भोगावं लागतंय. ट्रस्टींनाच भोगावं लागलं. बघितलं, केलं आणि फळ भोगावं लागलं. किल्ली उघडलंच नाही, कोणाकडे किल्ली आहे माहिती नाही, 8:45 वाजले तरी उघडत नव्हते. नाही काय संबंध नाही ना. मग शेवटी असं ऊन तापावं लागते. बघितलं, इथल्या इथंच आपलं अंतर्मुहूर्तात उदय येतो. लवकर सापडत नाही. का नाही सापडली? पैसे ठेवलेल्या पेटीची किल्ली कुठे आहे? विचारलं म्हणजे चुकून ती पण विसरला, कोणाकडे दिली माहिती नाही, असं म्हणजे चुकून विसरू नको, बाकी काय नाही. विसरतं का नाही? नाही. वियोग बुद्धीचा भाव सांगितला. वियोग म्हणजे काय? असं काय विशेष आपल्याला चिंता नसते. तसं इथं ज्ञानीला जे जे कर्माची फळ आहे त्याच्यामध्ये फार टेन्शन घेत नाही. आलंय चाललंय, आलंय चाललंय, आणि आलंय मी पूर्वी केलंय म्हणून आलेलं आहे, आता नवीन आणायचं नाही, ही त्याची बुद्धी आहे. केलंय, अज्ञानात केलंय म्हणून ते माझ्याजवळ होतं, ते आता निघून चाललंय, आता नवीन पुन्हा असलं नको आहे ना. आत्ता जी आपण भोगतोय तसं पुन्हा नवीन नको आहे, तर मग आता परत नवीन त्याच्यात राग द्वेष करायचे नाही. आणि नवीन तुम्ही त्याच्यात परत राग द्वेष करणार आलेल्या उदयामध्ये तर पुन्हा नवीन बांधणार, पुन्हा ते उदयात येणार. ही जी चक्र आहे ते कुठं आपण तोडलंच ना चक्रव्यूह. लक्षात घ्या. तर सांगायचं काय होतं की वियोग बुद्धीने ज्ञानी त्या हे महत्वाचं आहे, बाकी माय महत्वाचं नाही. आणि आज रविवार आहे बहुधा. तर काय 9:09:10 झाले त्या घरात. 16 म्हटलं तर सवय. म्हणजे हॉस्टेललाही असतं की नाही, संडेला काय असतं? स्वीट. आता ही स्वीट आहे का, ही स्वीट आहे, काय स्वीट आहे म्हणा, स्वीट काय आहे म्हणा. संडे म्हणजे मेजवानी असते थोडक्यात, असायची हॉस्टेलला असताना. मेसला स्वीट, एक फिस्ट म्हणायचं. फिस्ट, स्वीट नाही, फिस्ट आहे. मग फिस्ट का काय, तर असं आहे. असू द्या. तर प्रकरण थोडस आपण जोडून घेऊ आणि सोडून देऊ. तर जोडल्याशिवाय सोडायचं कसं, कुठपर्यंत आलतो आपण पाहायचं आपल्याला कलस ती गाथा आहे ना, की कशा प्रकारे ज्ञानी असतो याचं वर्णन चालताना 215 गाथा तुम्हाला त्यावेळेसही चिंतनात घ्या म्हणलं आलो होतो, पण विसरल्यामुळं पुन्हा एकदा सांगितली की ज्ञानी जीवाला आलेल्या कर्माच्या उदयामध्ये वियोग बुद्धी असते, जसे घरात आलेल्या पाहुण्यांसंबंधी. बरोबर है ना. वियोग बुद्धीने त्या पाहुण्याशी आपण व्यवहार करत असतो. आले तर जाणार आहेत, आले तर जाणार आहेत, हेही परिणाम. तसं आपण आपल्या या पर्याय कर्माचा जो उदय आहे त्यामध्ये सावधानता ठेवा, हेच सम्यक दर्शन आहे. आणि ही वियोग बुद्धी असताना आता ती गाथा 228 आहे ना. तशा आधीची कलश बघायचे होते मला है ना. त्याच्या आधी त्यांनी सांगितलं, अब जिसे फल की इच्छा नहीं है वह कर्म क्यों करे, इस आशंका को दूर करने के लिए काव्य कहते हैं, है ना. 153 नंबरचा कलश आहे. काय शीर्षक काय घेतलं त्याचं? म्हणजे आता जर याला फळाची इच्छाच नाही आहे, कर्माचं फळ भोगण्याची इच्छाच नाही, मग तो त्या ठिकाणी मग देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान का करावं त्याने?
चांगले कर्म, चांगले कार्य. काय करायचं कारण आहे असं एक विचारला प्रश्न आहे ना. मग त्याचं उत्तर दिलंय. कलश म्हणूया आपण. त्यक्तं येन फलं सकर्म कुरुते नेति प्रतीमो वयम् किन्त्वस्यापि कुतोऽपि किञ्चिदपि तत्कर्मोऽवशे नापते तस्मिन्नापतिते त्वकम्प परमा ज्ञानस्वभावे स्थितो ज्ञानीं किं कुरुते किं न कुरुते कर्मेति जानाति. किती सुंदर सुंदर लिहिले. खरं तर अर्थ फक्त वाचतो आज. कारण तुम्ही तर वाचणार नाही. तू कलश वाचला का रे? किती नंबरचा? वाचून तुमचं काम नाही का? बायकांचं नवऱ्याकडनं काम करून बाकीचे घेता. म्हणजे सगळ्या बायकांना विचार, काय प्रफुल्ल वाचला कलश? काय स्नेहाल तुला कळत नाही? सगळी बाकी तर कामं करून घेते त्याच्यात. घेते ना? नाही म्हणाल बरं का. हे सगळ्यात एकच कधी होय म्हणत नाही एवढं मला पक्क माहित आहे. का रे विशाल? सगळ्यात एकच म्हणायचं नाही. तर काम तर करावंच लागतं. पण व्यवहारातली सगळी कामं करून घेत असताना इथं धर्माची कामं, तुम्ही धर्मपत्नी आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. धर्म आहे तुम्ही. धर्म त्यांना धर्मपती नाही आहे, तुम्हाला विशेषण आहे धर्माचं. तर त्या धर्माच्या विशेषणाची सार्थकता दिसली पाहिजे. ते विशेषण तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या त्याची अर्थक्रिया दिसली पाहिजे. नुसतं नाव नको आहे ना. आणि हाती कचलाचा वाळा नाव सोनूबाई आणि सोनूबाईच नाव की तुमचं. आता सोनल काय आणि सोनूबाई काय म्हणजे प्रेमानं सोनूबाईच की. तर म्हणजे असं नको की तिथं नाव तर भारी आहे आणि का म्हणजे दिसताना तर काय दिसत नाही. जर विशेषण लावलंय धर्माचं तर आमचं काम आहे, आमचं हेच कर्तव्य आहे की त्या ठिकाणी आपल्या संयोगात जे कोणी जीव आलेले आहे त्यांच्याकडून आपण धर्म करून घेणं हे माझं प्रथम कर्तव्य. हे लक्षात राहू दे. फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं भारतात सुख काय तर तुमच्यामुळं सुख आहे. तुम्ही लक्षात घ्या. कारण वेळ आली जेवायची म्हणून सांगायला लागलो. आता यानंतर जेवायचं असतं ना मला. हा स्वार्थ काय तसं काय नाही. तर सांगायचं लक्षात घ्या. भारत का चांगला देश आहे म्हणजे तुमच्यामुळं चांगला आहे भारत. भारतात जी नारी संस्कृती जी पद्धती आहे ना, स्त्री संस्कृती जी ज्या पद्धतीने सांगितली गेलेली आहे त्या पद्धतीने ज्या स्त्रिया राहिल्या त्यामुळे भारतात अजून सुद्धा सुजलाम सुफलाम. ज्या देशात नारीला काही महत्व नाही राहिलं तिथं त्या ठिकाणी तर काय घरात आपल्या सुख कशामुळे राहील? कशामुळे सुख राहील? नवऱ्याच्या मागे पिन लावायची नाही दुसरी कसली. गुडघा दुखतोय, गुडघा बरा करा, गुडघा बरा करा, मी येते, मी तुमच्याबरोबर. तिथं सगळी किती काळजी त्या नवऱ्याची. आणि धर्माच्या बाबतीत कधी संबोधन केलंय बाबा हे करा, हे करा, धर्म करा, नका लय पैसे साठवू, नका लय परिग्रह साठवू, नका लय वसवस करू असं म्हणून थोडं प्रेमाने असं काय ती असं पिन लावायची नाही तर तसं पण होणार नाही. कारण मग कायच ऐकत नाही. ही पण ऐकत नाही ती पण ऐकत नाही. बरोबर आहे का? म्हणजे सारखा नाद लावायचा पण प्रेमानं. सगळ्या गोष्टी प्रेमानं सांगायच्या. आणि धर्म सुद्धा चेलनीने जर धर्म बदलू शकला त्या सैनिकाचा तर तुमच्या प्रत्येकामध्ये ती नारी शक्ती आहे ना भयंकर आहे, भयंकर. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही कोण आहे. धर्म आहे म्हटल्यानंतर तुमचं काम काय? धर्माची अर्थक्रिया दिसली पाहिजे. म्हणून कलश काय झालेला अभ्यास त्यांच्याकडून करून घ्या. थोडा थोडा धर्माचा संस्कार, जेवायला बसल्यानंतर धर्माचा संस्कार, तुमच्याबरोबर गप्पा गोष्टी करताना धर्माचे संस्कार हे अतिशय गरजेचे आहेत. नितूत आहे.
नाहीतर होणार काय, आधीच विषय भोगामध्ये त्या ठिकाणी रचपचले सगळे जीव कसले असतेतच, आणि पुन्हा जर तशीच साथ मिळाली तर होतंय काय, वेस्टर्न कल्चर तयार होऊन तिथं त्या ठिकाणी अशांती, फक्त तात्पुरतं कुठंतरी सुख दिसतं लांबून दुरून डोंगर ताजे, पण ते काही खरं नव्हे. लक्षात राहू. त्यामुळे इतकं चांगली पर्याय तुम्हाला म्हटलं ना, इंद्राणी सांगितलं एक भाव तरी असतील, शची इंद्राणी, तुम्ही एक भाव तरी होऊ शकता, पण काम ते करा. सची इंद्राणी वरी जन्मता कशी का असेना, स्त्री असेना का, पण इंद्र किती 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 नील एक इंद्राचा, 40 नील. एका इंद्राचं आयुष्य सागराने असतं, माहित आहे ना, एक सागर 2 सागर का असतं ते पहिल्या स्वर्गातल्या इंद्राचं आयुष्य, आणि त्या दिवी असते त्याच्या इंद्राणी असते त्यांचं आयुष्य असतं पल्ल्यामध्ये. मग पल्ले म्हणजे थोडंच आयुष्य. मग एका इंद्राच्या जीवनामध्ये 40 नील, याला नीलचे झिरोज किती आहेत मला माहित नाही, हे खूप आता समजून चला, तुम्हाला मोजता येणार नाही एवढे पैसे. तर असे इतक्या इंद्राणी त्याच्या जीवनामध्ये होतात, आणि त्या इंद्राणी मधले कितीतरी इंद्राणी पुढच्या जन्मात जाऊन तीर्थंकर कर्म प्रकृतीचा बंध बांधतात, आणि तो इंद्र ज्याची ही पत्नी होती तो इंद्र आता त्यांचं पंचकल्याणी करतो. इंद्राणी व्हायचंय का इंद्र? राहुल विचारलं आपलं कोण? इंद्रच. मग इंद्रासारखं काम करावं लागेल का, असं करतात का? तर सांगायचं तात्पर्य असं आहे, संस्कार करत राहणं म्हणून अभ्यास करून घ्या. त्याने केला नाही राहुलना अभ्यास, वाचलं नाही बाबा, ते कलश इतका सुंदर आहे, आ संसारात प्रतिपदममी रागिनो नित्यमत्तः सुप्ता यस्मिन पदम त्वम विबुद्धध्वमंधा. हे आदयानो, या अनादिकाळच्या संसारामध्ये रागाने मत्त होऊन संसारात प्रतिपदम प्रत्येक पर्याय गणेश रागिनो नित्यमत्त सुप्ता यस्मिन. कुठं झोपलाय, कुठं दारू पिऊन कुठं पडलेला आहे, हे तुम्हाला सांगायला नको. कुठं दुकानात पडलाय, आमच्या जवळ या निदान, असं तुम्हाला सांगायचं काय नाही. 138 138. बघा राव, आपल्या भाग्यानं आपल्याला निदान हे वाचायला तर म्हणजे लिहून आपल्याकडे आलंय, पुस्तकं आपल्यापर्यंत पोचली. कितीतरी असे लिहून ठेवले असतील जंगलात ताडपत्रावर त्यांनी, आणि कितीतरी असेच गेले. आपल्याला अनेक लोकांना हे वाचायला बघायला काय मिळत नाही. आज आपलं अहो भाग्य आहे की आपल्या समोर आहे, वाचायला पण डोळे आहेत, सगळ्या प्रकारे आपल्याला एक योग जुळून आलेला आहे. तर आता आपलं काम करणं महत्वाचं आहे. वाचा तर वाचाल, नाहीतर जगाला लेखलचा अर्थ वाचू का नको? वाचा की, काय झालं त्याला, परत आम्ही घरी वाचणार नाही ना, तुम्हीच वाचा. तर काय म्हणले बघा, जिसने कर्म का फल छोड़ दिया है वह कर्म करता है, ऐसी प्रतीति तो हम नहीं कर सकते. आणि ज्याने कर्मचं फळ सोडलेलं आहे तो कर्म करत नाही, असं तर आणि प्रतीती आम्ही करू शकत नाही. वहां इतना विशेष है कि उसे अर्थात उस ज्ञानी को भी किसी कारण से कोई ऐसा कर्म अवशता से उसके वश बिना आ पड़ता है. करावं लागतंय. तुम्हाला आता घरी दुकानात जावं लागतंय की नाही, तुम्ही जायचं नाही की नाही तुम्हाला कोणाला? खोटं उगी म्हणा. असं ज्ञानी का असं आहे म्हणजे सांगते, वश जसं चक्रवर्तीला ते षट ते आलं रत्न तर जावं लागलं त्याला, आता ते षटखंड जिंकाय इच्छा नाही. भरतजी घर में वही रहते. उसे ज्ञानी को भी किसी कारण से कोई ऐसा कर्म अवस्था से आ पड़ता है. काय दुधाला जावा, बस आता आलाय जेवायला, आता आम्ही तर रोज जातोच, आज आता किटली ठेवली तिथं दुधानं, बरोबर जावं लागतंय का नाही? अवश्य काम तुमचं आहे का दुधानं? नाही कोणचं. काय काम आहे मग तुमचं?
काय काम आहे तुमचं? जाणणे आहे ना, जाणणे पाहणे आपलं काम आहे. ते लक्षात राहू द्या. दूध ना आणलं तर चालतंय, पण जाना मी जाणणार आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. अवश म्हणून म्हटलेला आहे कि किसी कारण से कोई ऐसा कर्म अवस्था से आ पड़ता है, उसके आ पड़ने पर भी, है ना, जो अकर्म परम ज्ञान स्वभाव में स्थित है, ऐसा ज्ञानी कर्म करता है या नहीं यह कौन जानता है. म्हणजे तो करत नाही असं सांगायचं. करत असून सुद्धा करत नाही अशी ही ज्ञानाची. म्हणून म्हटलं सम्यक दर्शनाचं इम्पॉर्टन्स इथं येतं. आतमध्ये श्रद्धा बदलायला पाहिजे. तुम्ही काम काय करता याला इम्पॉर्टन्स राहत नाही. म्हणून श्रद्धेत एकदा पक्क झालं की मी तर चेतनात्मा, जाणणे माझं स्वभाव आहे, याच्या व्यतिरिक्त माझं काही कोणाशी, जगातल्या कुठल्याही विषयाशी संबंध नाही, रागद्वेष मोहाशी संबंध नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही जे काम करताल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शांती, आनंद, समाधान असतं. आकुलता नसणार. कारण अंतर आहे, अंतर. कळलं? ओम नमः. भो प्रभो मनोचिंताय कृत्कार्यानंद रंबस क्रोध मान मायालो प्रमाद कधी विभांच्याद्वारे माझ्या प्रभू पूर्वभावात खऱ्या देव शास्त्र गुरु यांचा अभिनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचारानं लागले. केंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा विराजना झाली. स्वाध्याय करताना जे कर्म करतोय त्याच्यात घडलेले दोष आहेत त्याच्याबद्दल उगा आपलं कुठेही प्रतिक्रमण झालं. दिवसावर रात्री घडल्या, आता दिवस आहे का रात्र आहे का काय आहे, काय कशाबद्दल प्रतिक्रमण करतोय काय वेळ नको. आपण आता स्वाध्याय करत होतो, आपले विचार इकडे तिकडे गेले. आपण आहे ना कुठल्या पद्धतीने आपली अशुद्धी मन वचन काय नाही झाली त्याबद्दल करतोय. म्हणून त्या ठिकाणी तिथं स्वाध्याय त्या क्रियेमध्ये घडलेल्या दोषाबद्दल क्षमा मागायची असती. प्रतिक्रमण स्वाध्याय करत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी प्रताप व्यक्त करू क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषाविषयी मी निश्चल्य स्वरूप निकांक्षित अंग स्वरूप निष्कर्म स्वरूप राग द्वेष रहित स्वरूप
सगळ्याला आपल्याजवळ पोत आहे माहित आहे ना? पोत माहित आहे ना? काय भरायचं पोत्यात लक्षात ठेवा. जय बोलो